सगळ्या गोष्टीत घोटाळा चालू असतो. मग रेसिपी कशी मागे राहील? रेसिपीत जर घोटाळा केला, तर त्याच्यापासून एक नवीन रेसिपी तयार होईल. तर चला, आज आपण अशीच एक नवीन रेसिपी करणार आहोत. ती म्हणजे पनीर घोटाळा. त्याच्यासाठी इथे मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची बारीक चिरून घेतली, आलं लसणाची पेस्ट केली, पनीरसुद्धा किसून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल घातलं, 1 चमचा जिरं घातलं. जिरं तडतडले की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो घालून छान परतून घेतलेले आहेत. आपण आता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया. तीसुद्धा परतून घेतली की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे. आता सगळं हे एकजीव होईपर्यंत मस्त परतून घेऊया. त्याच्यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट घातलं. वरून हे किसलेलं पनीर घातलं आणि पनीर याच्यामध्ये परतून घेतलं. अर्धा ग्लास पाणी घातलं. चवीनुसार मीठ घातलं आणि एक 5 ते 7 मिनिटं मस्त असं पनीर मी शिजवून घेतलेलं आहे. पनीर शिजवून मी एका बाउलमध्ये काढलं. वरून याच्यावरती चीज घातलं, कोथिंबीर घातली आणि चला झटपट असं आपला पनीर घोटाळा तयार झालेला आहे. या तुम्ही सुद्धा खायला.